काल दुपारी मी माझे शॉर्ट्स आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं, शॉर्ट्स अपलोड केले माझ्या ज्या टाईमला मी करत होते तेव्हा. आणि माझ्याकडे थोडा वेळ होता, तर मी यूट्यूबवरती थोडंसं सर्च करत होते. आणि त्या दरम्यान मला एका ताईचा व्हिडिओ पाहण्यात आला. तर तिने जर्नी शेअर केली होती यूट्यूबची. तिचे 40,000च्या पुढे सबस्क्रायबर आहे आणि त्याचबद्दल तिचा व्हिडिओ होता की जर्नी कशी होती बाबा, तिचा स्ट्रगल, जॉब स्ट्रगल, पर्सनल लाईफमधलं काही. आणि त्यात ती हे पण बोलली की तिला बाळ नाही वगैरे, तर सगळ्यांनी ब्रेक आहे. तर मला तिचा व्हिडिओ फार आवडला आणि ती फार जेन्युइनली बोलते. मी तिच्या आधीही व्लॉग्स पाहिले आहेत. तर मला काल राहुलने मी कमेंट केली, म्हटलं की खूप छान तू बोलतेस वगैरे, तुझे व्हिडिओज आवडतात, फ्रेंडली बोलतेस आणि तुझ्या फ्युचरसाठी बेस्ट विशेस. आणि त्यातच मी बोलले की माझंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. तर ती ताई इतकी मनाने चांगली की तिनं लगेचच माझा यूट्यूब चॅनल पाहिला आणि मला कमेंटसुद्धा केली की मी तुमचा यूट्यूब चॅनल पाहिला आहे. तुमचा चॅनल तुम्हाला नवीन चॅनल ओपन करावं लागेल, कारण हा चॅनल ग्रो होणार नाही किंवा मॉनिटाईज होणार नाही. हीच मेहनत तुम्ही दुसऱ्या चॅनलवर करा. माझ्यासाठी काही सरप्रायझिंग नव्हतं, कारण ऑलमोस्ट आता 7 महिने झाले. मी जानेवारीमध्ये स्टार्ट केला हा चॅनल. तर 7 महिन्यामध्ये माझी काही तितकीशी ग्रोथ पण झाली नाही आणि चॅनल मॉनिटाईज पण व्हायला बऱ्याच प्रॉब्लेम आहे, कारण वॉच टाईम काहीच नाही आहे माझा. तर त्याचं कारण असं, कारण मी हा जेव्हा चॅनल ओपन केला तर माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं की मी हे करणार ते करणार. हां, क्लॅरिटी होती की मी कोणते व्हिडिओज बनवणार वगैरे. पण असं प्रोफेशनल मी काहीच केलं नाही. जो माझा ऑलरेडीचा आय डी होता यूट्यूबवरती, मी स्वतःचा पर्सनल जो आय डी होता, ज्यावरून मी व्हिडिओज पाहायचे, यूट्यूब यूज करायचे, त्यावरतीच मी हा चॅनल सुरू केला. आणि यूट्यूबचे टर्म्स काय आहेत किंवा पटकन कसा चॅनल मॉनिटाईज होऊन, प्रोफेशनल कुठलाच ॲटिट्यूड ठेवला नाही. जस्ट मला शिकायचं होतं की काय बाबा यूट्यूबची पॉलिसीज काय आहेत. आणि 7 महिन्यात मला बरंच काही कळलं आहे. फक्त मी स्वतःच्या चॅनलवरती ते तितक्या ॲक्टिवली काम नाही केलं, सो तो अजून माझा चॅनल मॉनिटाईज नाही झालेला. तर तिला मी बोलले की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे मला सांग. तर ती बोलली की मी उद्या लाँग व्हिडिओ बनवणार आहे, त्यात तुझ्या चॅनलचा रिव्ह्यू देईल म्हणून. आता ती सांगेल ते सांगेलच, मी ते सुद्धा तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. पण मला एक जाणवली गोष्ट की तुम्ही जर असं काही यूट्यूब चॅनल वगैरे सुरू करत असाल, तर यूट्यूबचे अपडेट नवीन नवीन जे येतात आणि जे काही टर्म्स अँड पॉलिसीज आहेत त्याबद्दल पहिले अवेअर व्हा आणि प्री प्लॅनिंग करा की तुम्ही तुमच्या चॅनलवरती काय शेअर करणार आहात. कारण आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे, AIचा जमाना आहे. तर तुमचे व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तर व्ह्यूज वाढतील, तर तुमचा वॉच टाईम कंप्लीट होईल. अदरवाईज तुम्ही कितीही चांगले व्हिडिओज बनवले तरी तुमचं काही प्लॅन नसला किंवा स्ट्रॅटेजी नसली तर तुमचा रीच वाढणार नाही तुमच्या व्हिडिओचा. आणि सुरुवातीलाच फक्त यूट्यूब पुश करतं तुम्हाला, आणि त्या दरम्यान तुम्ही फार ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतं. आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. जरी हे चॅनल माझं मॉनिटाईज झालं नाही झालं तरीसुद्धा ती जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला